आपल्या सर्वांचे मी आजच्या ह्या प्रभात भक्तीमध्ये आणि विशेष करून तारणाचा अनुभव या अभ्यासक्रमाकडे हार्दिक स्वागत करत आहे. प्रियजन हो, मी सर्वप्रथम देवाचे आभारोपकार मानतो की त्याने आपल्याला पुन्हा एक वार त्याचं सत्य जाणून घेण्याची संधी देऊ केलेली आहे. या जगामध्ये बहुतांश असे लोक आहेत ज्यांना सत्य माहीत नाही. थोडके असे लोक आहेत ज्यांच्याकडे सत्य पोहोचलेलं आहे, पण देवाची ही इच्छा आहे की जसं येशू ख्रिस्ताने 12 शिष्यांचा वापर पूर्ण जगाचा उलथापालथ करण्यासाठी केला, तसं सेव्हन्थ डे ॲडव्हेंटिस्ट मंडळी जी खरी मंडळी आहे तिच्याद्वारे सर्व जगापर्यंत, सर्व लोकांपर्यंत सुवार्ता पोहोचावी. आणि म्हणून त्या येशू ख्रिस्ताच्या प्रिय नावामध्ये, जिवंत नावामध्ये मी आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करत आहे. आजचा विषय जरी आपल्या सर्वांनी त्याच्याविषयी थोडाफार अभ्यास आणि ऐकलं जरी असलं तरी देखील जेवढ्या वेळेस आपण तो विषय हाताळतो तेवढ्या वेळेस आपल्याला नवनवीन गोष्टी शिकायला मिळतात. आजच्या संदेशाचं शीर्षक आहे पाप कबुली. तर ह्या पाप कबुलीविषयी आपण देवाच्या वचनातून जाणून घेत असताना आपण देवाला विनंती करूया की पवित्र आत्म्याच्या द्वारे त्याने आपल्या सर्वांना आजचं हे वचन जे आहे, आजचा अभ्यासक्रम, याच्यामध्ये मार्गदर्शन करावं. आपण डोळे झाकू आणि प्रार्थना करू. स्वर्गातील महान सेनाधीश परमेश्वर देवा, तुम्ही आम्हाला जन्मलेल्या दिवसापासून आत्तापर्यंत सांभाळलेला आहे. ज्या ज्या वेळेस आम्हाला आध्यात्मिक वाढीची गरज असते त्यावेळेस तुम्ही आम्हाला तुमचं वचन, तुमचा धीर, तुमचं प्रेम आणि तुमचा पवित्र आत्मा पुरवता. तुम्ही केलेले उपकार आणि तुमचे जे आशीर्वाद आमच्यावरती आहेत त्याच्या बदली आम्ही काही देऊ शकत नाही, पण एवढं नक्की म्हणू शकतो की आमचं सर्वस्व जे आहे, जे तुम्ही आम्हाला दिलेलं आहे, ते आम्ही तुमच्या अधीन स्वाधीन करत आहोत. तुमची हीच इच्छा आहे की कोणतंही तुमचं लेकरू सार्वकालिक जीवनापासून वंचित न राहता प्रत्येकाला सार्वकालिक जीवन मिळावं. आणि म्हणून तुमची जी तळमळ आहे, तुमची जी ओढ आहे, ती ओढ आज आमच्या अंतःकरणामध्ये येऊ दे. तुम्हाला जी तळमळ आहे ती तळमळ आमच्या अंतःकरणामध्ये उतरू दे, जेणेकरून तुमच्या संती सहयोग करून, तुमच्या संती तुम्हाला सहाय्य करून किंवा तुमच्या संती आम्ही सहकारी होऊन आम्हाला सार्वकालिक जीवन मिळेल. म्हणून आज महत्त्वाचा विषय हाताळत असताना पुन्हा एक वार विनंती करत आहोत की तुम्ही मला तुमच्या क्रूसाच्या पाठीमागं लपवून फक्त ख्रिस्त ह्या ठिकाणी प्रगट होऊ दे. लीन नम्र अंतःकरणाने मागत आहे की आजचे विचार जे आहेत ते तुमच्या अंतःकरणातून आमच्या अंतःकरणापर्यंत पोहोचावेत. सर्वांना तुम्ही मार्गदर्शन करा, सर्वांच्या आयुष्यामध्ये संजीवनी घडून येऊ दे. कारण की नम्र प्रार्थना येशूच्या नावे मागतो, म्हणून तुम्ही ऐका. आमेन. जर आपण तारणाचा अनुभव याच्याविषयी विचार केला तर त्या ठिकाणी आपल्याला उत्पत्तीपासून सार्वकालिक जीवनापर्यंत देव कसा मार्ग काढत आहे, कसा मार्ग दाखवत आहे याच्याविषयी शिकणं फार गरजेचं आहे. कारण की जर आपल्याला सार्वकालिक जीवन पाहिजे तर आपली उत्पत्ती, आपली निर्मिती कशी झाली याच्याविषयी जाणून घेणं फार गरजेचं असतं. आणि म्हणून आपण उत्पत्तीपासून सुरुवात केलं, मनुष्याच्या निर्मितीपासून सुरुवात केलेली आहे. देवाने ज्यावेळेस मनुष्याला घडवलं त्यावेळेस देवाच्या प्रतिरूपाचा, म्हणजे फक्त शरीरानुसार आपण देवासारखे नसून देवाचं मन देवाने आपल्याला दिलं, त्याचं चरित्र आपल्याकडं आहे, त्याचा स्वभाव आपल्याकडं आहे.
आणि पापाच्या अगोदर जर आपण विचार केला तर पापाच्या अगोदर मनुष्याचा स्वभाव म्हणजे त्याचं नेचर, इंग्रजी भाषेमध्ये त्याला नेचर म्हणतात, नैसर्गिकरित्या मनुष्य जो आहे तो पवित्रतेकडे, चांगल्या गोष्टीकडं तो ओढला जायचा. त्याचा कल जो होता तो चांगल्या गोष्टीकडे होता. त्याचं चरित्र जे होतं ते पवित्र होतं, मन देखील पवित्र होतं. पण ज्यावेळेस आदम आणि हव्वेनं निर्णय घेतला जाणून बुजून, म्हणजे थोडक्यात त्यांना इतक्या पातळीपर्यंत देवाचं ज्ञान मिळालं होतं की त्यांना निर्णय घेण्यासाठी आता योग्य ते वेळ आली होती. म्हणजे देवानं जी आज्ञा त्यांना दिली होती ती आज्ञा त्यांनी पाळायची का नाही इथपर्यंत त्यांना ज्ञान मिळालं होतं. पुरेसं ज्ञान ज्यावेळेस मिळतं त्यावेळेसच आपण निर्णय घेऊ शकतो. आणि म्हणून बंधू आणि भगिनींनो, आदम आणि हव्वेनं ज्यावेळेस निर्णय घेतला त्यावेळेस ते निर्णयानुसार पापी झाले. त्यांचं चरित्र पापी झालं, मन पापी झालं. म्हणजे आपला जसा मेंदू पूर्ण शरीराची काळजी घेतो किंवा पूर्ण शरीरावरती नियंत्रण ठेवतो, तर आता उलटं झालं. शरीर जे आहे ते मेंदूला सांगू लागलं की तुम्ही त्या मेंदूनं काय निर्णय घ्यायचा. आणि देवाची कदापि इच्छा नाही की आपल्या खालील शक्तीनं म्हणजे शरीराने मेंदूवरती नियंत्रण ठेवावं. तर मग त्यांचा स्वभाव देखील पापी झाला. म्हणजे त्यांचा कल, त्यांची ओढ जी आहे ती पापाकडे जास्त लागली. आणि म्हणून त्यावेळेसपासून आदाम आणि हवा पापी स्वभावाचे झाले. त्यांचं चरित्र पण पापी झालं. आणि त्यांच्यानंतर जितके लेकरं जन्माला आले ते सगळे लेकरं पापी स्वभावाचे झाले. का? कारण की त्या पापाचा परिणाम जो आहे तो परिणाम हाच आहे की सर्व लेकरं जे जन्माला ह्या भूतलावरती आले ते सर्व पापी स्वभावाचे झाले. स्वभाव वेगळा आणि चरित्र वेगळं. चरित्राला आपण कॅरेक्टर म्हणतो, कॅरेक्टर. तर जे चरित्र जे आहे ते पापी त्याच वेळेस होतं ज्यावेळेस ते बाळ लहानाचं मोठं होतं, त्याला समज येते. आणि त्याला समज इतकी येते, त्याला इतकं पातळीपर्यंत या पुरेसं ज्ञान त्याला मिळतं की बरं काय वाईट काय. त्याच्यानंतर ज्यावेळेस ते लेकरू निर्णय घेतं की मला पाप करायचं आहे, मला माहीत आहे की चांगलं काय आहे पण मला तरी देखील पाप करायचं आहे, त्यावेळेस तो मुलगा किंवा ती मुलगी जी आहे ते पापी होतात. म्हणजे निर्णयानुसार. तर स्वभाव जो आहे तो पापाचा परिणाम आहे. पण चरित्र जर आपलं पापी होतं तर ते निर्णयानुसार होतं. जन्मताच कोणी पापी असू शकत नाही. त्याच्याविषयी आपण काही वचनं शिकलेले आहोत. विशेष करून पहिले योहानेचा 3 अध्याय 4 वचन, याकोब 4:17, मग रोमकारास याचा 14 अध्याय 23 वचन आणि एजेकिएल याचा 18 अध्याय विशेष करून 20 वचन. तर जर आपण अशा व्यक्तीचा विचार केला की जो स्वतःच्या ताकदीवरती काही करू शकत नाही, त्यावेळेस आपण नक्की त्याला येशू ख्रिस्ताकडे घेऊन जातो. येशू ख्रिस्त जरी ह्या जगामध्ये जन्माला आला असला आणि तो पापी स्वभावाचा जरी असला तरी त्याचा कल वारंवार, त्याची ओढ पापाकडे कधीच नव्हती. योहानेच्या 14 अध्याय 30 वचनामध्ये आपण पाहतो की येशू ख्रिस्त स्वतः म्हणत आहे, इथून पुढे मी तुमच्या संगती जास्त बोलणार नाही, कारण की जगाचा अधिपती, जगाचा अधिकारी मजकड येतो. कशासाठी? मोह टाकण्यासाठी. पण त्याला माझ्यामध्ये काहीही सापडत नाही. म्हणजे थोडक्यात सैतानाला येशू ख्रिस्तामध्ये काय ओढ आहे पापाकडं किंवा पापाचा कल त्याच्यामध्ये कोणता आहे हे काही सापडत नाही, कारण की येशू ख्रिस्ताचा कल आणि ओढ पापाकडं अजिबात नव्हती, जरी तो पापी स्वभावाचा असला तरी देखील. का पापी स्वभावामध्ये आला? कारण की त्याला मानवाला तारण द्यायचं आहे आणि मानव पापी स्वभावाचा आहे. म्हणून जर मानवाला तारण द्यायचं तर त्या मानवाच्या पातळीपर्यंत तो आला पाहिजे. म्हणून त्यानं किंवा येशू ख्रिस्ताने आदामाचा स्वभाव पापाच्या अगोदरचा न घेता पापाच्या नंतरचा घेतलेला आहे. येशू ख्रिस्त 100% देव आणि 100% मानव ह्या भूतलावरती होता. याच्याविषयी आपण शिकलो. आणि म्हणून तो येशू ख्रिस्त ज्यावेळेस ह्या भूतलावरती आला त्यावेळेस येशू ख्रिस्ताने तुम्हाला आणि मला एक उदाहरण सांगितलेलं आहे की कसं आपण मोहावरती विजय मिळवू शकतो. प्रत्येक वचन जे आहे ते प्रत्येक वचनाचा अभ्यास या ठिकाणी होऊ शकणार नाही. आपण देवाच्या वचनाचा अभ्यास करू शकतो.
पण जे मूळ मुद्दे आहेत ते मूळ मुद्दे मी ह्या ठिकाणी मांडत आहे. तर बंधू आणि भगिनींनो, आपण हे पाहिलेलं आहे की कृपा जी आहे ती कृपा देवाने आपल्याला दिलेली आहे. आपली योग्यता, आपली पात्रता नसताना देखील देवानं दाखवलेली दया म्हणजे कृपा. ती कृपा काय करते? आपल्याला शक्ती देते. करंथीकरास दुसरे पत्र याचा 12वा अध्याय 9व्या वचनाप्रमाणे ती कृपा जी आहे ती आपल्या अशक्तपणामध्ये देवाची शक्ती, देवाचं सामर्थ्य पूर्णतेस येते. म्हणून ती कृपा म्हणजे शक्ती आहे आणि ती शक्ती पुरेशी आहे. ती शक्ती कशासाठी पुरेशी आहे? आज्ञा पालनासाठी पुरेशी आहे, देवाचे गौरव करण्यासाठी, देवाची सेवा करण्यासाठी, उत्पत्तीपासून प्रगटीकरणापर्यंत सर्व गोष्टी ज्या लिहिलेल्या आहेत त्या सर्व गोष्टी करण्यासाठी ती कृपा, ती शक्ती पुरेशी आहे. पण फक्त शक्ती असून चालेल का? जर आपल्यामध्ये इच्छाच नसेल तर? कोणामध्ये ह्या ठिकाणी देवाच्या मंदिराकडे जाण्यापर्यंत आपल्याकडे शक्ती उरत नाही किंवा शक्ती नाही आहे आपल्याकडं? कोणामध्ये ह्या ठिकाणी जे आपण आलेलो आहोत सामर्थ्य नाही आहे देवाचं गीत गाण्यासाठी किंवा देवाचं वचन सांगण्याची? आपल्यामध्ये शक्ती नाही आहे. सर्वांमध्ये सामर्थ्य आहे, सर्वांमध्ये शक्ती आहे, पण ती शक्ती जरी देवानं दिली असली तरी देखील आपल्यामध्ये इच्छा पाहिजे. आणि म्हणून फिलिपिकरास पत्रेचा 2ऱ्या अध्यायामध्ये आपण शिकलो की येशू ख्रिस्त आपल्याला ती इच्छा देखील देतो. मग इच्छा आहे, शक्ती आहे, तर मग आपण सर्व गोष्टी करण्यासाठी काय आहोत? सामर्थ्यशाली आहोत. म्हणून बंधू आणि भगिनींनो, ज्यावेळेस आपण कृपेविषयी विचार करतो त्यावेळेस एपिसकरास पत्रेचा 2रा अध्याय 8वं वचन म्हणतं, कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचे माझे तारण होतं. म्हणजे कृपा जी आहे ती कृपा मिळाली, एखाद्या व्यक्तीनं ती कृपा स्वीकारली पाहिजे. कृपा ही देणगी आहे. शक्ती, सामर्थ्य आणि इच्छा ही देणगी आहे. जर एखाद्या व्यक्तीनं ती देणगी स्वीकारली तर तो व्यक्ती पवित्र झाल्याशिवाय किंवा पवित्र आयुष्य जगल्याशिवाय कदापि राहणार नाही. त्याचा अर्थ असा, उलट देखील बरोबरच आहे. जो व्यक्ती पापामध्ये राहत आहे, जो व्यक्ती देवाच्या आज्ञाचं पालन करत नाही, देवाच्या वचनानुसार चालत नाही, त्याचा अर्थ हा की त्यानं देवानं मोफत दिलेली कृपा जी आहे ती त्यानं स्वीकारलेली नाही. देव जबरदस्ती करत नाही. देव म्हणतो की मी तुला मदत करायला तयार आहे. देव पहिला हात त्याचा आहे तो पुढं करतो आणि म्हणतो की तू माझा हात पकड, निर्णय घे. प्रत्येक ठिकाणी निर्णय, बंधू आणि भगिनी. पाप करायचा तरी निर्णय, पवित्रता जर पाहिजे तरी निर्णय. म्हणून त्या ठिकाणी आपण वाचलं की कृपा जी आहे ती आपल्याला शक्ती आणि इच्छा देखील देते. पण ती इच्छा आणि शक्ती मिळवायची तर एपिसकरास पत्र 2रा अध्याय 8व्या वचनामध्ये कालच आपण शिकलो की विश्वासाच्या द्वारे. तर कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचं आणि माझं तारण होतं. म्हणजे माध्यम जे वापरायचं आहे आपल्याला, हात, पाय, डोळे हे माध्यम आहेत. एखाद्या गोष्टीला पाहायचं तर आपल्याला डोळ्याची नजर जशी माध्यम आपण वापरतो तसा विश्वासानं आपण स्वर्ग पाहायचा आहे. डोळ्यानं तर स्वर्ग दिसत नाही, कानानं तर स्वर्ग ऐकू येत नाही, पण विश्वास जो आहे ना तो विश्वास डोळ्याचं काम करतो. हवा दिसते का? हवा दिसत नाहीये. डोळ्यानं हवा दिसते का? दिसत नाहीये आपल्याला, पण हवा आहे याचा पुरावा काय? इब्रिकरास पत्रेचा 11वा अध्याय 1 वचन जर आपण त्या ठिकाणी पाहिलं तर ते काय सांगता आपल्याला, आपण त्या ठिकाणी पाहूया. इब्रिकरास पत्र याचा 11वा अध्याय 1 वचन, विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टींविषयी भरोसा व न दिसणाऱ्या गोष्टींबद्दलची खात्री आहे. आता आशा धरलेली गोष्ट म्हणजे ती गोष्ट आपल्याला अजून मिळालेली नाही, आशा आहे. ती गोष्ट आपल्या हातात आलेली नाही, ती गोष्ट आपण अनुभव केलेला नाही. आणि इथं काय लिहिले? न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री. न दिसणाऱ्या गोष्टीची खात्री कशी मिळवू शकतो आपण? बंधू आणि भगिनींनो, ह्या जगामधले लोक जे आहेत ना, जे लोक आहेत ते लोक ज्या गोष्टी दिसतात त्याच्यावरती विश्वास ठेवतात, ज्या गोष्टी ऐकायला होतात त्याच्यावरती ते विश्वास ठेवतात. पण देव आपला जो आहे ना तो म्हणतो, जरी तुला दिसत नसलं तरी मी देखील तुला सांगतो की ह्या जगामध्ये हवा आहे. त्या हवेमुळं झाडं, त्याची पानं जी आहेत ते हलतात, त्यावेळेस आपल्याला कळतं की हवा या अस्तित्वात आहे, म्हणजे ह्या वातावरणामध्ये आहे. आपण श्वास घेतो, श्वास सोडतो, आपण जिवंत आहोत.
हाच आपला पुरावा की हवा या जगामध्ये आहे. म्हणून बंधू आणि भगिनींनो, ह्या ठिकाणी आपण अशा गोष्टीविषयी विचार करत आहोत ज्या डोळ्यानं दिसत नाहीत, कानानं ऐकू येत नाहीत. म्हणून तुमचा विश्वास जो आहे ना, तो विश्वास डोळा पाहिजे. तुमचा विश्वास कानासारखं काम करणारा पाहिजे. तुमचा विश्वास हाताने स्पर्श करणाऱ्या जशा गोष्टी आहेत तसा तो विश्वास हातासारखा पाहिजे, पायासारखा पाहिजे. तुमची 5 इंद्रिय जे आहेत त्याच्या बदल्यात तुम्ही विश्वासाचा वापर करायचा. मी म्हणत नाही की डोळे बंद करायचे, अजिबात नाही. पण देवाचं वचन म्हणतं की विश्वास म्हणजे तुमचे डोळे, ज्या गोष्टी तुम्हाला डोळ्यानं दिसत नाहीत त्या गोष्टी तुम्ही विश्वासानं पाहिजे. येशू ख्रिस्ताला देवाला कोणीच पाहिलेलं नाही, पण आपल्याला कसं माहिती की येशू ख्रिस्त ह्या भूतलावरती आहे? त्याचा अनुभव घडतो आपल्याला, देवाच्या वचनामध्ये आपण पाहतो. म्हणून बंधू आणि भगिनींनो, विश्वास फार महत्वाचा आहे. जेवढं तुम्हाला देवाचा वचनाचा अभ्यास गाढा तेवढा विश्वास सखोल असतो. म्हणून देवाच्या वचनाचा अभ्यास करताना वर करू नका. देवाचं वचन सांगत असताना वरचेवर शिकवू नका. त्याच्यामुळे विश्वास बळकट होत नाही, बलहीन होतो. विश्वास शक्तिहीन होतो. आणि सैतानाची हीच इच्छा आहे की दररोज आपल्यामध्ये देवाच्या वचनाचा अभ्यास होऊ नये. वचन वाचणं वेगळं, वचनाचा अभ्यास करणं वेगळं. आजचा जो अभ्यासक्रम आहे बंधू आणि भगिनींनो, तो विश्वासाने ज्यावेळेस आपण पापाची कबुली करतो त्याचा परिणाम काय होतो? विश्वासाने ज्यावेळेस आपण पापाची कबुली करतो त्यावेळेस त्याचा परिणाम काय होतो? पहिले योहानाचा 1 अध्याय, योहानाचे पहिले पत्र याचा 1 अध्याय आणि 9 वचन या ठिकाणी म्हणतं, जर आपण आपली पापे पदरी घेतली तर तो जर आणि तर, म्हणजे देव ह्या ठिकाणी कोणालाही पापाची कबुली करण्यासाठी जबरदस्ती करत नाही. तो आपल्याला संधी देतो, वेगवेगळ्या मार्गातून आपल्याला दाखवतो की आपल्याला पाप कबुलीची किती गरज आहे. ह्या सर्व गोष्टी देव करू शकतो, पण पाप कबुली देव स्वतः करू शकत नाही आपल्यासाठी. तो निर्णय आपल्याला घ्यावा लागतो. पापाची कबुली आपल्याला करायची आहे. खूप लोक आजकाल प्रचार करत आहेत की येशू ख्रिस्ताने आपल्या पापासाठी वधस्तंभावरती बलिदान दिलेलं आहे, आपल्याला पाप कबुलीची पण गरज नाही. बोगसगिरी आहे, चुकीच आहे. लोक म्हणतात की येशू ख्रिस्ताने आपल्या पापासाठी बलिदान केलेलं आहे, पापाची आपल्याला क्षमा केलेली आहे. पण क्षमा जर देवाला करायची ना तर पापाची कबुली आपल्याला करावं लागते. येशू ख्रिस्त वधस्तंभावरती प्राण देता झाला म्हणून मला सार्वकालिक जीवन मिळेल असं नाही. मग तसं जर आहे तर पूर्ण जगासाठी येशू ख्रिस्त मरण पावलेला आहे, सर्व जगाला तारण मिळालं पाहिजे. जेव्हा की देवाचं वचन म्हणतं तसं होणार नाहीये. म्हणून विश्वास जर आपण ठेवत आहोत तर त्या विश्वासानं सर्व गोष्टी झाल्या पाहिजेत. विश्वासानं पापाची कबुली झाली पाहिजे. जर आपण आपली पापे पदरी घेतली तर तो विश्वसनीय व न्यायी आहे, म्हणून आपल्या पापांची क्षमा करेल व आपल्या सर्व अनितीपासून शुद्ध करेल. आता पाप ज्यावेळेस आपण क्षमा मागतो त्यावेळेस देवानं पाप पुसून टाकले हे डोळ्यानं दिसतं का? नाही दिसत. देव ज्यावेळेस आपल्याला, देवाचं वचन म्हणतं जर आपण आपली पापे पदरी घेतली तर तो विश्वसनीय. आता तो विश्वसनीय म्हणजे देवाचं वचन म्हणतं आपण त्याच्यावरती विश्वास ठेवला पाहिजे. तो व न्यायी आहे म्हणून आपल्या पापांची क्षमा करील व आपल्या सर्व अनितीपासून शुद्ध करील. आता हे वचन आपण विश्वासाने घेतलं पाहिजे. कारण की देव ज्यावेळेस पाप पुसून टाकतो किंवा आपल्याला पापापासून वेगळं करतो ते दिसतं का डोळ्यानं? दिसत नाही. मग दिसत नाही तर त्या गोष्टीवरती विश्वास कसा ठेवायचा? म्हणून विश्वास हा तुम्हाला डोळ्यासारखा पाहिजे. विश्वास हा तुम्हाला कानासारखा पाहिजे. कानानं जसं ऐकतो ना तसं विश्वासानं ऐकायचं. डोळ्यानं जसं पाहतो ना स्पष्टपणे आपण, तसं विश्वासानं पाहायचं. म्हणून विश्वास फार महत्वाचा. मी जर तुम्हाला एक उदाहरण सांगितलं तर तुम्हाला ते जास्त व्यवस्थित समजेल. कल्पना करा की तुम्ही आंधळे आहात, बहिरे आहात.
मूकबधीर आहात, तुम्हाला बोलता येत नाही. कल्पना करा की तुमचे हाताला जो आहे तो अर्धांगवायू झालेला आहे, हात आणि पाय चालत नाहीत, आणि तुमच्या त्वचेला अ, महारोग झालाय, म्हणजे तुम्हाला काहीच स्पर्श होत नाही. आंधळे आहात, बहिरे आहात, मूकबधीर आहात, अ, हात तुमचे चालत नाहीत, पाय तुमचे चालत नाहीत, तर तुम्ही दुसऱ्या व्यक्तीवरती किती अवलंबून असाल? विचार करा. तेवढं तुम्ही विश्वासानं देवावरती अवलंबून पाहिजे की देवा, जरी मला डोळे असले तरी देखील मला त्या गोष्टी तुमच्या वचनातून पाहायच्या आहेत, ज्या गोष्टी मला डोळ्याद्वारे दिसत नाहीत. जसं तुम्ही त्या दुसऱ्या व्यक्तीवरती पूर्णपणे अवलंबून असाल ना, तसं तुम्ही देवावरती अवलंबून पाहिजे. म्हणजे त्या व्यक्तीवरती आपण आंधळे आहोत, आपण मूकबधीर आहोत, बहिरे आहोत, आपला हात पाय चालत नाहीत, तर दुसऱ्या व्यक्तीवरती आपण सगळ्या गोष्टीसाठी अवलंबून, सगळ्या गोष्टीसाठी. तसं तुमचं आणि माझं आयुष्य पाहिजे, सगळ्या गोष्टीसाठी देवावरती अवलंबून. आणि तेच पाऊल म्हणतो मी वधस्तंभावरती खेळलो गेलेलो आहे. म्हणजे काय? सर्वस्व देवाला दिलेलं आहे. त्याला म्हणायचं विश्वास. विश्वास जर बाळगायचा असेल ना, विश्वास जर कृतीमध्ये आणायचा असेल ना, कृतीमध्ये दाखवायचा असेल ना, तर सर्वस्व देवावरती अवलंबून द्यावं लागतं. जर आपण स्वतःच्याच इच्छेनुसार 1 अंश जरी गेलो, तर त्या ठिकाणी आपण देवावरती अवलंबून नाही, त्या ठिकाणी आपण देवावरती विश्वास ठेवत नाही. बंधू आणि भगिनींनो, देवाचं वचन म्हणतं की पापाची कबुली आपण विश्वासाने केली पाहिजे, विश्वास ठेवला पाहिजे की देव आपल्याला सर्व अधर्मापासून, सर्व अनितीपासून शुद्ध करतो आणि आपल्याला वाचवतो. जर आपण नीतिसूत्रे याचा 28वा अध्याय, नीतिसूत्र याचा 28वा अध्याय आणि जर 13वं वचन वाचलं, तर देवाचं वचन काय म्हणतं? जो आपले दोष झाकतो त्याचे बरे होत नाही. म्हणजे आपण पाप जे करतो ते झाकायचं नाही. कृपा जी आहे ती देवाने आपल्याला पाप झाकण्यासाठी नाही, तर पापावरती विजय मिळवण्यासाठी कृपा दिलेली आहे. कृपेचं कार्यच ते आहे. कृपा आपल्या अंतःकरणामध्ये आली रे आली, आपण सैतानाच्या विरुद्ध बंड करायला सर्व समर्थ होतो. म्हणजे आपण सामर्थ्य आणि शक्तिशाली होतो. मोहावरती विजय नक्कीच मिळवू शकतो, कारण की ती कृपा पुरेशी आहे. ह्या ठिकाणी लिहिलेलं आहे 13वं वचन, जो आपले दोष झाकतो त्याचे बरे होत नाही, जो ते कबूल करून सोडून देतो त्याच्यावरती दया होते. म्हणून देवाचं वचन म्हणतं की पापाची कबुली झाली पाहिजे. पण बंधू आणि भगिनींनो, अशा प्रकारचं काही काही पाप असतं, जे पाप फक्त तुम्हाला आणि देवाला माहीत असतं. ते पाप जे आहे ते फक्त देवासमोर प्रगट करायचं, देवाला फक्त सांगायचं, गुप्तरित्या देवालाच ते सांगायचं, इतरांना ते सांगायचं नाही. एक व्यक्तीनं काही स्त्रियांच्या विषयी वाईट विचार केला, व्याभिचाराविषयी विचार केला, आणि त्यानं काय केलं की त्यानं इतकी मोठी चुकी केली, तशी चुकी आपल्याकडून होता कामा नये. त्यानं काय केलं, पूर्ण मंडळीच्या समोर त्यानं सांगितलं की मी ह्या स्त्रीबरोबर मनामध्ये व्याभिचार केला. तर त्या स्त्रियांना ते सहन झालं नाही. ही कुणीतरी साक्ष दिली मला, ही कुणीतरी घटना मला सांगितली. साक्ष म्हणण्यापेक्षा घटना म्हणूया ह्याला. तर त्या स्त्रियाने एवढं वाईट वाटलं पूर्ण मंडळीसमोर, पूर्ण लोकांसमोर, ज्या व्यक्तीनं मनामध्ये तसा व्याभिचाराचा विचार केला, तर त्या स्त्रियाने इतकं वाईट वाटलं की त्या स्त्रियांना स्वतःचं आयुष्य संपवलं. म्हणून मी एक पुस्तक तुम्हाला सांगत आहे, ख्रिस्ताकडे वाटचाल. त्या पुस्तकामध्ये पापाची कबुली याच्याविषयी फार चांगलं उदाहरण दिलेलं आहे. म्हणून देवाच्या वचनामध्ये तिथं लिहिलं आहे की काही पाप जे असतं आपलं, ते फक्त पाप आपल्यामध्ये देवामध्ये जर माहीत असेल, तर ते देवामध्ये आपल्यामध्येच ठेवायचं, लोकांपर्यंत ते जाऊ देऊ नका.
असं व्हायला नको की तो व्यक्ती तुमच्याविषयी चांगला विचार करतो आणि ते पाप जे तुम्ही केलेलं आहे त्या व्यक्तीच्या विरोधात ते तुम्ही अंतःकरणामध्ये केलेलं आहे आणि त्या व्यक्तीला माहीत नाही. आणि जर तुम्ही जाऊन त्या पापाची कबुली त्याच्याकडे करत आहात तर तो व्यक्ती म्हणेल, अरे तुझ्याविषयी मी चांगला विचार करतो. नातं तुटून जाईल. म्हणून जे पाप त्या व्यक्तीला माहीत आहे की तुम्ही त्याच्या विरुद्ध केलेलं आहे ते पाप तुम्ही त्याला जाऊन सांगा. आणि ह्याचं उदाहरण काय आहे? याकोब याचा 5वा अध्याय. याकोब याचा 5वा अध्याय. फार महत्वाचं वचन शिकत आहोत. याकोब याचा 5वा अध्याय आणि विशेष करून 16 वचन. इथं लिहिलेलं आहे, तेव्हा तुम्ही निरोगी व्हावे म्हणून आपली पातके एकामेकांजवळ कबूल करून एकामेकांसाठी प्रार्थना करा. नीतिमानाची प्रार्थना कार्य करण्यात फार प्रबळ असते. तर इथं एकामेकांविषयी सांगितलेलं आहे की जर तुम्ही एखाद्या व्यक्तीविरुद्ध पाप केलेलं आहे त्या व्यक्तीला ते माहीत आहे, तुम्हाला जाणीव झालेली आहे की त्या व्यक्तीपर्यंत त्या पापाविषयी बातमी पोहोचलेली आहे, मग जाऊन तुम्ही त्या व्यक्तीकडं पापाची क्षमा मागू शकता. चुकीचं कार्य, चुकीचे गोष्टी त्याच्या विरुद्ध केल्या, त्याच्यामुळे त्याला त्रास झाला, याच्याविषयी तुम्ही त्याला कबुली करू शकता. पण तुम्ही आणि मी जोपर्यंत देवाकडे जाऊन पापाची क्षमा मागत नाही तोपर्यंत पापाची क्षमा होत नाही. तुम्हाला व्यक्ती तो समोरचा जो आहे तो पापाची क्षमा करू दे अथवा न करू दे, कल्पना करा की त्या व्यक्तीच्या समोर तुम्ही पापाची कबुली करता, त्याला माहित आहे की तुम्ही पाप केलंय आणि त्याची जबाबदारी आहे की त्यानं पापाची तुमची क्षमा करावी, पण तो तुमच्यावरती रागवलेला आहे. तो म्हणतो की नाही, तू माझ्या विरुद्ध इतकं वाईट केलंस, मी तुला पापाची क्षमा करणार नाही. काही हरकत नाही, तुम्ही तुमची जबाबदारी पार पाडलेली. देवाचं वचन म्हणतं तुम्ही पापाची कबुली देवाकडे केली पाहिजे. पापाची कबुली देवाकडे केली, देवानं जर पापाची तुम्हाला क्षमा केली ना तर ती तुमच्या पापाची क्षमा झालेली आहे, मनुष्य काही करू दे. म्हणून बंधू आणि भगिनींनो, मत्तय याचा 6वा अध्याय. मत्तय याचा 6वा अध्याय, जी प्रभूची प्रार्थना आपण करतो त्या प्रभूच्या प्रार्थनेमध्ये काय लिहिलेलं आहे ते थोडक्यात वाचूया आपण. मत्तय याचा 6वा अध्याय आणि 12 वचन. आणि जसे आम्ही आपल्या ऋण्यास ऋण सोडले आहे तशी तू आमची ऋणी आम्हा सोड. म्हणजे ह्या ठिकाणी देवाचं वचन म्हणतं, जशी आम्ही इतरांच्या पापांची क्षमा केलेली आहे ना देवा, तसंच तू आमच्या पापांची क्षमा कर. आता महत्वाचा प्रश्न, जर एखाद्या व्यक्तीनं तुमच्या विरुद्ध पाप केलं तर त्या व्यक्तीला क्षमा करणं सोपं का? तुम्ही जर एखाद्या व्यक्तीविरुद्ध पाप केलं तर तुम्हाला त्या व्यक्तीकडे पापाची क्षमा मागणं सोपं. म्हणजे थोडक्यात, पापाची कबुली करणं सोपं आहे का त्या पापाची क्षमा करणं सोपं आहे? प्रत्येकाचं उत्तर ह्या ठिकाणी वेगवेगळं असू शकेल. काय लोक म्हणतील की मी पापाची क्षमा अशीच मागू शकतो. एक उदाहरण सांगतो. कोल्हापूरमध्ये ज्यावेळेस महाविद्यालयामध्ये कॉलेजमध्ये शिकत होतो 10वीच्या नंतरचं शिक्षण, मला आठवतं की एक मुलग्यानं काहीतरी चुकीची गोष्ट केली आणि ते सरकारी महाविद्यालय होतं म्हणून जे प्राचार्य होते त्या ठिकाणचे, त्या प्राचार्यांना किंवा त्या प्राध्यापकांना वाटलं की ह्यानं जी चुकी केली त्या नोटीस बोर्ड, वर्तमान काय म्हणतात, वार्ताफलकावरती ह्या विद्यार्थ्यानं जे केलं ते लोकांनी वाचावं. आणि म्हणून त्यांनी काय केलं, वार्ताफलकावरती ह्याची चुकी दाखवली. म्हणजे प्रत्येक दिवशी ज्यावेळेस विद्यार्थी त्या वार्ताफलकाकडे येतील, बघतील, त्यावेळेस कळेल की कोणत्या विद्यार्थ्यानं काय केलेलं आहे. तर आता पाप कबुलीविषयी मी सांगत आहे तुम्हाला की पाप कबुली कशी पाहिजे आणि कशी नको हे देखील मी तुम्हाला सांगत आहे. तर ज्यावेळेस ह्या विद्यार्थ्याला कळालं की वार्ताफलकावरती त्याची केलेली चुकी लोकांच्या नजरेत आलेली आहे, तो वार्ताफलकाकडे गेला. तिथं खूप विद्यार्थी वाचत होते, अरे हे ना असं केलं, असं केलं, असं केलं, असं केलं. तर हा विद्यार्थी त्यानं ती गोष्ट वाचली, त्याला वाईट वाटलं पाहिजे ना की अरे सगळ्या लोकांसमोर माझ्या नावाची बदनामी झाली. तर तो त्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनी तिथं जे होते, जे वाचत होते फलकावरती, त्या विद्यार्थ्यांना जाऊन म्हणतो, तो व्यक्ती जो तुम्ही वाचत आहात ना, तुम्ही आहे.
बाकीच्या ठिकाणी जाऊन म्हणाला, वार्ताफलकावरती जो विद्यार्थी तुम्ही वाचला ना, तो मी आहे, तो मी आहे. आज लोक पाप कबुली असेच करतायत, पण पाप कबुली करत असताना बाबा त्या गोष्टीविषयी मला वाईट वाटलं का, हे फार जाणून घेणं गरजेचं आहे. म्हणून फक्त पाप कबुली झाली म्हणून प्रश्न सुटत नाही. अंतकरणातून तुम्हाला वाईट वाटलं का, की ते मी करायला नको होतं. खूप लोक म्हणतात की हा, हे पाप मी केलं, ते पाप मी केलं. उघडपणे मी सांगतो, हे पाप मी केलं. उघडपणे सांगण्याने फक्त पापाची माफी होत नाही, अंतकरणातून ते वाईट वाटलं पाहिजे की बाबा देवाविरुद्ध, लोकांविरुद्ध मी पाप केलेलं आहे. प्रियजन हो, आपण जर देवाच्या वचनाकडे गेलो तर देवाचं वचन म्हणतं की दावीद राजा ज्यावेळेस पापाची क्षमा मागतो ना, स्तोत्रसंहिता 51 मध्ये तो म्हणतो की देवा, तुझ्या विरुद्ध आणि तुझ्याच विरुद्ध मी पाप केलेला आहे. अंतकरणातून पापाची कबुली झाली पाहिजे. आपण पाऊलाकडे जाऊया. पावलाचं जे वचनं आहेत, पावलाचे जी कारकीर्द आहे त्याच्याकडे जाऊया. प्रेषितांचे कृत्य याचा 26वा अध्याय, प्रेषितांचे कृत्य याचा 26वा अध्याय आणि 10वं वचन. पाऊल ज्यावेळेस अगोदर साऊल होता त्यावेळेस त्यानं देवाच्या मंडळीच्या विरुद्ध जे कार्य केलं त्याच्याविषयी तो पापाची कबुली कशी करतो ते पहा. प्रेषितांचे कृत्य 26वा अध्याय 10वं वचन. आणि तसे मी यरुशलेमेत ही केले, मी मुख्य याजकांपासून अधिकार मिळवून पुष्कळ पवित्र जनांना तुरुंगात टाकले. जे पाप पावलाने केलं ते पाप तो नमूद करत आहे. तो सर्वसाधारणतः म्हणत नाही देवा माझ्या पापांची क्षमा कर. नाही नाही नाही. खूप लोक वैयक्तिकरित्या प्रार्थना करत असताना अशी प्रार्थना करतात, देवा माझ्या पापांची तू क्षमा कर. देव म्हणतो कोणतं पाप ते नमूद कर. देवाला माहित आहे की कोणतं पाप आपण केलेलं आहे, तरी देखील देवाची इच्छा आहे की आपण जाणावं की आपण कोणतं पाप केलेलं आहे, त्याच्याविषयी आपल्याला वाईट वाटावं आणि अंतकरणातून पापाची कबुली करावी. पाऊल म्हणू शकला असताना या ठिकाणी की माझ्या सर्व पापांची क्षमा कर. देव म्हणतो कोणतं पाप ते सांग. या ठिकाणी देवाचं वचन म्हणतं, मी म्हणजे पाऊल तसे मी यरुशलेमेत ही केले, मी मुख्य याजकांपासून अधिकार मिळवला. म्हणजे तो मुख्य याजकाकडे जायचा, अधिकार मिळवायचा. कशासाठी? मंडळीला छळ करण्यासाठी. जसं त्यानं पाप केलं ना तसं तो सांगत आहे. आणि त्यांचा घात होत असताना मी संमती दिली. म्हणजे संमती ज्यावेळेस दिली त्यावेळेस त्यानं पाप केलं हे त्यानं जाणलेलं आहे, म्हणून तर पाप ते कबूल करत आहे. ह्या ठिकाणी पाऊल फक्त मोठ्या पापांविषयी सांगत नाही. तो म्हणतो संमती जर दिली असेल तर त्या ठिकाणी देखील लोक एकामेकाला मारत असताना मी संमती दिली, हे देखील पाप आहे. कोणतेही पाप लहान आणि मोठं नाही, पाप ते पाप. आपण काय करतो, मोठं पाप केलं तरच त्याची कबुली. लहान पाप असेल तर आपण म्हणतो की लहान पाप आहे, ह्याची कबुली करायची गरज नाही. देव म्हणतो लहान पाप असू दे, मोठं पाप असू दे. मला सांगा ना, एदन बागेमध्ये किती मोठं पाप होतं, झाडाचं फळच खाल्लं ना. आज आपण फळ खात नाही का? तिथं मुद्दा फळ खाण्याचा नव्हता, तिथं मुद्दा होता आज्ञेच्या विरोधात जाणं. अकरावं वचन, प्रेषितांचे कृत्य 26वा अध्याय 11वं वचन. प्रत्येक सभास्थानात त्यांना वारंवार शासन करून त्यांना दुर्भाषण करायला लावण्याचा प्रयत्न मी करत असे. बघा पाऊल काय म्हणतो, लोकांना मी शासन करायचो, दंड द्यायचो, दुर्भाषण करायला लावायचो. दुर्भाषण करणं देखील, देवाच्या विरोधात बोलणं देखील पाप आहे हे पाऊलाला माहित होतं, म्हणून पाऊल त्या पापाची कबुली करते. म्हणून बंधू आणि भगिनींनो, आपण ज्यावेळेस सार्वजनिकरित्या ज्यावेळेस आपण ह्या ठिकाणी येतो आणि पापाची कबुली करतो तर त्या ठिकाणी वैयक्तिक पाप सांगायची गरज नाही. सर्वसाधारणतः आपण म्हणू शकतो की देवा आम्ही सर्वांनी मिळून हे पाप केलेले, आमच्या पापांची क्षमा करा. जर सर्वांनी मिळून पाप केलं असेल तर.
पण ज्यावेळेस तुम्ही वैयक्तिक प्रार्थना करता त्या ठिकाणी तुम्ही वैयक्तिक प्रार्थनेमध्ये तुमच्या पापाची कबुली, जसं तुम्ही पाप केलं त्याची कबुली झाली पाहिजे. इथे लिहिलेलं आहे, त्यांच्यावर अतिशय पिसाळून जाऊन बाहेरच्या नगरापर्यंत देखील मी त्यांचा पाठलाग करत असे. पाठलाग जरी केला तर तो म्हणाला की ते पाप आहे. म्हणून म्हटलं बंधू आणि भगिनींनो, कळत असताना, चांगले कळत असताना जर तो व्यक्ती ते करत नाही तर त्याच्यासाठी ते पाप आहे. शिकलेलो का शिकलो ह्या सर्व गोष्टी, सखोल अभ्यास का करत आहोत, कळलं पाहिजे की पाप म्हणजे कुठल्या पातळीपर्यंत विचार करायचा. चांगलं कळतं ना, चांगलं कळत होतं पावलाला की बाबा मी त्यांचा पाठलाग करायला नको पाहिजे, मी पाठलाग त्यांचा करता कामा नये हे त्याला माहीत होतं, तरी देखील तो करत होता. कल्पना करा बंधू आणि भगिनींनो, तुमच्या गावामध्ये किंवा तुमच्या शहरामध्ये, तुमच्या गल्लीमध्ये एक चोर आहे आणि तो वारंवार चोरी करतो. महिने, वर्षानुवर्ष चोरी करतो, चोरी करतो, चोरी करतो, चोरी करतो आणि लोक खूप कंटाळलेले आहेत. लोकांना माहीत नाही की कोण चोर आहे. आणि एक वेळेस असंच पूर्ण आत्मविश्वासाने ज्यावेळेस चोरी करत असतो त्यावेळेस पोलीस त्याला पकडतात किंवा लोक त्याला पकडतात आणि पोलिसांच्या हवाले करतात. पोलीस स्टेशनला त्याला घेऊन जाण्यात येतं आणि पोलीस त्या ठिकाणी त्याला म्हणतात की बाबा तू चोरी करताना पकडला गेलास आणि लोकांनी तुला आमच्याकडं स्वाधीन केलेलं आहे, कोणत्या कोणत्या चोऱ्या केल्यास लवकर सांग. तो म्हणतो नाही नाही साहेब, मी चोरी केली नाही, मी असंच त्या ठिकाणी रात्रीच्या वेळेस त्यांना भेटायला गेलो आणि त्यांना वाटलं की मी चोरी करायला चाललो. रात्री 2 वाजता, पहाटे, सकाळी 4 वाजता लोकांना भेटायला. आणि म्हणून पोलिसांना ते पटत नाहीत आणि मग पोलीस काय करतात, त्याला शासन करतात, त्याला दंड करतात. ज्यावेळेस त्याला कळतं की त्याच्यावरती आता पोलिसांचा खाक्या पडणार आहे, त्यावेळेस तो लगेच तोंड उघडून बोलायला सुरुवात करतो. तो म्हणतो, हा साहेब, मी इथं चोरी केली, तिथं चोरी केली, 2-3 वर्ष ज्या चोऱ्या झाल्यात त्या माझ्यामुळेच झाल्यात. मग पोलीस त्याला म्हणतात, ज्या वेळेस तू ह्या घरामध्ये गेलास त्यावेळेस ती चोरी तू कशी केलीस आम्हाला तू सांग. मग तो गुन्हेगार जो आहे, चोर जो आहे, तो म्हणतो, मी पाहिलं की सर्व लोक जे आहेत ते साखर झोपेमध्ये होते. मला माहीत होतं की हे लोक 8 शिवाय सकाळी लवकर उठत नाहीत, म्हणून मी 3-4 वाजता ह्या घरामध्ये प्रवेश केला. मला माहीत होतं या घराची कडी कशी उघडली जाते, मला माहीत होतं की ह्यांची तिजोरी कुठं आहे, मला माहीत होतं की हे सोनं नाणं कुठं लपवतात. मी कपाट उघडलं, सोनं नाणं घेतलं, कपाट आहे तसं बंद केलं, दरवाजे आहे तसे बंद केलो आणि मी पसार झालो. हे सर्व गोष्टी पोलिसांना का गरजेचं असतं? कारण की पोलीस त्याला विचारतात की बाबा तू ते पाप कसं केलं ते आम्हाला सांग, कोणतं पाप केलं ते मला सांग. ज्यावेळेस आपण देवाकडं पापाची कबुली करू त्यावेळेस आपण जे पाप आपण करतो ते पाप आपण देवाला सांगितलं पाहिजे. म्हणून बंधू आणि भगिनींनो, तारणाचा मार्ग इतका सोपा नाहीये, पण अशक्य देखील नाही. देव ह्या ठिकाणी बसलेला आहे. कधी माझं लेकरू माझ्याकडे येईल आणि पापाची क्षमा मागेल, अंतकरणातून ती पापाची क्षमा मागायची. देव पाप क्षमा करायला तयार आहे. पण जर तुम्ही पापाची क्षमा मागत असाल आणि म्हणत असाल पापाची फक्त क्षमा मागायची, परत जायचं आणि पाप करायचं, देव म्हणेल तुम्हाला त्या पापाची क्षमा मिळणार नाही. देव म्हणेल मग पापाची क्षमा जर मागत आहेस, तुला त्या पापापासून वेगळं व्हायचं नाही, परावृत्त व्हायचं नाही, दूर जायचं नाही, तर फक्त तोंडातून पापाची कबुली करण्यात अर्थ काय? शेवटचा मुद्दा. खूप बोलतो, माफ करा, मी खूप बोलतो कधी कधी. कल्पना करा की तुमच्या घरी एक लहान लेकरू आहे. त्या लेकराला तुम्ही वारंवार म्हणता की मोबाईल वापरू नको, आणि ते लेकरू मोबाईल वापरत राहतं. तुम्ही त्याला रागवता पण म्हणता की मोबाईल वापरू नको. आणि एक वेळेस तुम्ही कंटाळता आणि त्या लेकराला तुम्ही फटके मारता आणि म्हणता सांगितलं होतं ना मोबाईल वापरू नको, सांगितलं होतं ना मोबाईल वापरू नको.
आणि मग तुम्ही त्या लेकराला इथपर्यंत मारता की ते लेकराला तुम्ही विचारता की इथून पुढं मोबाईल वापरशील का, इथून पुढं मोबाईल वापरशील का, म्हणून मारता त्याला. कधीपर्यंत मारता माहिती आहे का, जोपर्यंत ते लेकरू म्हणतं, जोपर्यंत ते लेकरू म्हणत नाही हां इथून पुढं पप्पा, इथून पुढं मी मोबाईल नाही वापरणार, आई इथून पुढं मी मोबाईल नाही वापर, तोपर्यंत मारता नाही का. आणि ज्यावेळेस ते लेकरू म्हणतं की हां इथून पुढं नाही मोबाईल वापरणार, नाही मोबाईल वापरणार, त्यावेळेस तुम्ही काय म्हणता, ठीक आहे आता तुला मारायचं मी बंद करेन. कारण की का, तू भविष्यामध्ये ही चुकी करणार नाहीस याची मला तू खात्री दिलेली आहेस, याचं वचन आणि शब्द तू मला दिलेला आहेस, म्हणून तुझं शासन कमी. देव म्हणतो पापाची कबुली कर, पण परत ते पाप करशील का याच्यावरती ते ठरेल की मी तुला पापाची माफी करायची का नाही. परत एकदा, पापाची कबुली तू नक्कीच कर, पण जर तुला ते पाप सोडायचं नसेल तर पापाची क्षमा अपेक्षा करू नको, पापाची माफी मी करीन याची अपेक्षा करू नको. कारण की तुला ते पाप सोडायचंच नाही तर पापाची कबुली कशाला करतो. खूप लोकांना वाटतं की ख्रिस्ती आयुष्य म्हणजे प्रत्येक शाबातच्या दिवशी यायचं, पापाची कबुली करायची, शाबात संपला की पाप 6 दिवस करायचं, परत 7व्या दिवशी यायचं, पापाची कबुली करायची, परत पाठीमागे जायचं, 6 दिवस पाप करायचं. ह्याला ख्रिस्ती आयुष्य म्हणत नाहीत. पापाची कबुली करत असताना अंतःकरणातून झाली पाहिजे आणि देवाला म्हटलं पाहिजे की देवा इथून पुढं मी पाप करू नये म्हणून मला ती कृपा पुरव, ताकद आणि इच्छा पुरव. देव देणार नाही तुम्हाला पापाची कबुली, पापाची क्षमा नक्कीच देईल. म्हणून बंधू आणि भगिनींनो, ज्यावेळेस आपण पापाची कबुली करू त्यावेळेस आपण पापाची कबुली अंतःकरणातून करून म्हणू देवाला, देवा इथून पुढं मी पाप करू नये म्हणून मला शक्ती, सामर्थ्य, कृपा पुरव, जेणेकरून मी पवित्र आयुष्य जगेन. आणि ज्यावेळेस आपल्या पापाची आपल्याला माफी मिळेल त्यावेळेस आपलं शुद्धीकरण देखील होईल आणि आपण नवीन आयुष्यामध्ये पदार्पण करू. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देईल. आमेन.